नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया शेवभाजी रेसिपी धाबा स्टाईल। शेवभाजी बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया। इथे आपण घेतलेले आहे लसूण, इथे घेतलेले आहे फ्रेश अशी कोथिंबीर, इथे घेतलेले खिसून असं खोबरा खीस, इथे घेतलेले टोमॅटो स्वच्छ असं धुवून टोमॅटोची पेस्ट, इथे घेतलेले शेव आणि इथे घेतलेला एक मोठ्या आकाराचा कांदा आणि इथे घेतलेले आपण खडे मसाले। चला तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। चला तर मग सर्वप्रथम आपण कढई घेतलेली, कढईमध्ये आपण टाकूया तेल, त्यामध्ये आपण टाकूया कांदा आणि कांदा हलकासा आपण परतून घेऊया। हे बघा कांदा आपला गोल्डन ब्राउन झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण टाकूया लसूण आणि लसूण सुद्धा परतून घेऊया। हे बघा लसूण सुद्धा आपण परतून घेतलेलं आहे। आपण त्यामध्ये टाकूया खोबरं आणि खोबरं सुद्धा हलकासं परतून घेऊया। हे बघा आपण परतून घेतलेले। चला तर आता आपण हे सर्व एका डिश मध्ये काढून घेऊया आणि मिक्सर मधून याची पेस्ट करून घेऊया। हे बघा सर्व आपण कांदा, खोबरं आणि लसूण मिक्सर मधून काढून घेतलेले। चला तर आता आपण कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण टाकूया तेल। हे बघा तेल आपलं तापलेले, त्यामध्ये टाकूया आपण हे खडे मसाले आणि हे सुद्धा परतून घेऊया। त्यामध्ये आपण टाकूया जिरं, त्याच्यामध्ये टाकूया आपण हळद, त्यामध्ये आपण टाकूया तिखट, सुहाना मसाला आणि हे सुद्धा आपण परतून घेऊया। त्यामध्ये आपण टाकूया धनिया पावडर, त्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो, त्यामध्ये आपण टाकूया मीठ, कारण की मीठ टाकल्याच्या नंतर टोमॅटो आपलं मस्त असं शिजतं। हे बघा इथे आपण असे 3-4 शेव घेतलेले आणि आपण हलकेसे असे कुटून घेऊया। हे बघा टोमॅटोने आपला मस्त असा कलर सोडलेला आहे। आपण त्यामध्ये टाकूया खोबरं आणि कांद्याची पेस्ट आणि ही सुद्धा मस्त परतून घेऊया। हे बघा सर्व याला मस्त तेल सुटलेले, त्याच्यामध्ये आपण इथे शेव घेतलेले कुटून ते सुद्धा आपण टाकूया। त्याने आपली भाजी एकदम मस्त अशी घट्टसर होती। बघा भाजीला किती मस्त सुंदर असं तेल सुटलेले। आपण त्यामध्ये टाकूया पाणी, आपण मीठ ऑलरेडी टाकलेले। हे बघा आपण त्यामध्ये टाकूया आता फ्रेश अशी कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये टाकूया आता आपण शेव आणि मस्त असं 3 ते 4 मिनिटं आपण भाजीला उकळी फोडून घेऊया। हे बघा आपली शेवभाजी मस्त अशी तयार झालेली। चला तर आता आपण एका डिश मध्ये सर्व करूया। हे बघा धाबा स्टाईल आपली शेवभाजी तयार झालेली। चला तर तुम्ही सुद्धा या गरमागरम शेवभाजी खायला। बाय।